शेवटी एक क्रांती सूर्य जन्मास आला, भीमराव रामजी सपकाळ. भीमराव 5 वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले. आत्याच्या मायेच्या सावलीत ते वाढू लागले. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करत ते मुंबईला आले. या काळात शाळेत शिकत असताना त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. शाळेत पाणी पिण्यास बंदी होती. त्यांना वर्गाबाहेर बसावे लागले. प्रवासासाठी गाडीत सुद्धा बसण्यास मनाई होती. यासाठी त्यांना खूप त्रास आणि अपमान सहन करावा लागला. भीमराव तसे मूळचेच हुशार असल्याने ते मॅट्रिक पास करणारे अस्पृश्य समाजातील पहिले विद्यार्थी ठरले. या यशाच्या सत्कार प्रसंगी किळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिलं. मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतल्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते विलायतेस गेले. भारतात विषमतेचे चटके सोसलेल्या बाबासाहेबांना तिथे गेल्यावर समानतेच्या वागणुकीचे चित्र दिसले. बाबासाहेबांनी उच्च विद्याविभूषित व्हावे यासाठी बडोदा नरेश सयाजीराव यांच्या बरोबरच रयतेचा राजा शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना मदत केली. बहुजनांना उद्देशून तुमचा नेता तुम्हाला मिळाला अशा शब्दातून त्यांनी भीमरावांची पाठ थोपटली होती. कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रसंगी दिवसातील